आज आपण पाहणार आहोत मँगो मस्तानी कशी बनवायची तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी। एक मी आंबा कापून घेतलेला आहे या पद्धतीने। याचे आता काप करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत। इथे मी पूर्ण एका आंब्याचे अशा पद्धतीने काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। तुम्ही इथे पाहत असाल आपल्याला 2 ग्लास मस्तानीसाठी इथे मी 2 आंब्यांचा वापर करून घेतलेला आहे। त्यासोबत आता इथे व्हॅनिला फ्लेवरचे आईस्क्रीम मी ऍड करून घेतलेले आहे। 2 स्कूप म्हणू शकतो आपण इथे। जर स्कूप नसेल तुमच्याकडे तर चमच्याने वगैरे घेतलं तरी आपण चालू शकतं। 3 ते 4 चमचे इथे आईस्क्रीम घ्यायचे आहे आपल्याला। सोबतच जसं आपल्याला गोड हवा आहे त्या प्रमाणातच आपण इथे साखर मिक्स करून घेणार आहोत। मी 3 चमचे साखर मिक्स करून घेतलेली आहे। सोबत थोडंसं दूध ऍड करून घेतलेलं आहे। इथे मी अर्धी वाटी दूध ऍड करून घेतलेलं आहे आणि हे मिक्सर मधून सर्व मिश्रण एकत्रित असे व्यवस्थित फिरवून घेणार आहोत आपण। आणि तुम्ही पाहत असाल अशा पद्धतीने हे आपले मस्तानीचे मिश्रण तयार झालेले आहे ठीक असे। आता आपण याला ग्लासमध्ये सर्व करण्यासाठी डेकोरेट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने एक लेयर आपण मस्तानीच्या मिश्रणची पूर्ण ते आंब्याचे मिश्रण करून घेतलेले त्याची देणार आहोत। परत इथे 1 स्कूप आपण आईस्क्रीम ऍड करून घेणार आहोत। थोडेसे ड्रायफ्रुट्स ऍड करून घ्यायचे आहेत। इथे मी काजू बदामाचे काप घेतलेले आहेत। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टूटी फ्रुटी सुद्धा ऍड करू शकता। मला आवडत नाही सो मी स्किप केलेली आहे। नंतर आपण आईस्क्रीमच्या लेयरवरती परत आणखीन आंब्याचे सर्व मिश्रण जे आपण मिक्सर मधून बारीक करून घेतलेले ते ऍड करून घेणार आहोत। आणि नंतर वरून एकदा 1 स्कूप आपण आता इथे आईस्क्रीम ऍड करून घेणार आहोत। आणि नंतर परत एकदा आपण याच्यावरती आंब्याचे काप ऍड करून घ्यायचे आहेत आणि वरून ड्रायफ्रुट्स ऍड करून घेणार आहोत। अशा पद्धतीने ही अगदी सहज सोप्या पद्धतीने बनवलेली मँगो मस्तानी आहे। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। इथे तुम्ही पाहत असाल आपला 1 ग्लास रेडी झालेला आहे आणि दुसरा मी रेडी करत आहे। तुम्हीही नक्की ही रेसिपी अशाच पद्धतीने घरी ट्राय करून पहा।